दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेले तीर्थक्षेत्र पुणतांबा येथे आषाढी एकादशी निमित्त भाविकांची गर्दी। गोदावरी नदी दुतडी भरून वाहत असून भाविकांनी गोदापात्रात स्नान करत चांगदेव महाराजांचे व विठ्ठल रुक्माई मातेचे दर्शन घेतले। रामकृष्ण हरी। श्री योगीराज चांगदेव महाराज संजीवन समाधी स्थान श्री क्षेत्र पुणतांबा या चॅनलच्या माध्यमातून आज देवशयनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने या ठिकाणी ज्या भाविकांना पंढरपूर आळंदी जाणं शक्य नसतं असे भाविक आज या ठिकाणी गोदावरीचं दक्षिणोत्तर असलेली गोदावरीच्या स्नानाबरोबरच योगीराज चांगदेव महाराज श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर यांचं दर्शन घेऊन या पर्वकाळाच्या निमित्ताने लाखोच्या संख्येने आज दिवसभर सकाळपासून या ठिकाणी गर्दी सुरू आहे। त्याबरोबरच येणाऱ्या 21 तारखेला कामिका एकादशी निमित्त साक्षात पांडुरंग या ठिकाणी योगीराज चांगदेव महाराजांना अंश रूपाने भेट द्यायला या ठिकाणी येतात असा एक पूर्वापार चालत आलेला एक संकेत असल्यामुळे या कामिका एकादशीच्या निमित्ताने हजारो वारकरी, ज्याला परतीची वारी आपण म्हणतो, पंढरपूर नंतरची सगळ्यात मोठी अहमदनगर जिल्ह्यामध्ये पुणतांबा या ठिकाणी चांगदेव महाराजांची यात्रा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भरते। त्याबरोबरच जवळपास 250 वर्षापासूनची गंगागिरी महाराजांची सप्ताहाची घोषणा करण्याची जी एक पारंपरिक पद्धत मठाधिपती महंत रामानंदगिरी यांच्या वाणीतून या ठिकाणी कीर्तनातून या ठिकाणी त्याची घोषणा होते। याचं एक वेगळं आकर्षण या ठिकाणी असल्यामुळे हजारो लाखोच्या भाविक संख्येने या ठिकाणी 21 तारखेला कामिका एकादशी निमित्त मोठी यात्रा भरत आहे। त्याचंही नियोजन देवस्थानच्या वतीने जास्तीत जास्त भाविकांना सुलभ व्यवस्थित दर्शन होईल त्या दृष्टीने चांगदेव महाराज देवस्थान, मी विश्वस्त सचिव महेश मरुदगर या ठिकाणी आम्ही प्रयत्नशील आहोत। जय हरी।